जय गजानन श्री गजानन पूजेविधी चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। मी स्नेहल तुमच्यासाठी रोज गजानन महाराजांचे लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेले सत्य अनुभव घेऊन येत असते। असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा अनुभव आहे खामगाव येथील मनीषा तोमर यांचा। चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। मी लहानपणापासूनच श्री गजानन महाराजांची निस्सीम भक्त आहे। माझ्या आयुष्यात महाराजांनी अनेक वेळा कृपा केली आहे। आमच्या संपूर्ण कुटुंबाची श्रींवर अढळ श्रद्धा आहे। पण मार्च महिन्यात आलेलं संकट आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण संकट होतं। माझा 23 वर्षाचा मुलगा अचानक आजारी पडला। सुरुवातीला साधा त्रास वाटला, पण काही तासातच परिस्थिती गंभीर झाली। त्याच्या कमरेखालचा भाग काम करेनासा झाला। दोन्ही पायांनी हालचाल थांबली। हे पाहून घरातील सर्वजण घाबरले। तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या। रक्त तपासणी, MRI आणि इतर चाचण्या सुरू झाल्या। शेवटी डॉक्टरांनी सांगितले, हा GBS सारखा गंभीर आजार असू शकतो। हा आजार शरीरातील मज्जातंतूवर परिणाम करतो। अनेक वेळा रुग्णाला चालता येत नाही आणि काही प्रकरणात श्वास घेण्याचाही त्रास होऊ शकतो। डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। पण मी धैर्य सोडले नाही। मी मनोमन श्री गजानन महाराजांना हाक मारली। रोज सकाळ संध्याकाळ श्रींचं नामस्मरण सुरू केलं। मुलाच्या कपाळावर श्रींचा अंगारा लावू लागले। घरात श्रींच्या नावाचा जप सुरू केला। मी रोज महाराजांसमोर हात जोडून म्हणायची, महाराज, माझ्या मुलाला वाचवा, त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करा, बाकी काही नको। दिवस जात होते, डॉक्टर उपचार करत होते, पण माझा विश्वास फक्त औषधांवर नव्हता। मला खात्री होती की गजानन महाराज आपल्या भक्ताला कधीच निराश करत नाहीत। काही दिवसांनी MRIचा अहवाल आला। पाठीच्या मणक्याजवळ विषाणूजन्य संसर्ग असल्याचे दिसून आले। डॉक्टरांनी उपचार सुरूच ठेवले आणि मग जे घडलं ते सर्वांसाठी आश्चर्यकारक होतं। अवघ्या 4-5 दिवसातच माझ्या मुलाच्या पायात हालचाल सुरू झाली। डॉक्टरांनाही विश्वास बसत नव्हता। 8 दिवसांनी तो आधार घेऊन चालू लागला। घरातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि अवघ्या 15 दिवसात तो पूर्णपणे बरा झाला। जो मुलगा काही दिवसांपूर्वी अंथरुणावर होता, तो आज स्वतःच्या पायावर चालत होता। ही घटना आमच्या कुटुंबासाठी आयुष्यभर विसरता न येणारी ठरली। हा आमच्यासाठी श्री गजानन महाराजांचा प्रत्यक्ष कृपा प्रसाद होता। संकटाच्या वेळी आम्ही श्रद्धा सोडली नाही आणि श्रींनीही आमची साथ सोडली नाही। या घटनेनंतर आमच्या संपूर्ण कुटुंबाने दर एकादशीला श्रींच्या वारीचा संकल्प केला। आजही आम्ही प्रत्येक एकादशीला श्रींच्या वारीला जातो। भक्तांनो, प्रत्येक आजार किंवा संकटातून बरे होण्यात वैद्यकीय उपचारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। त्याचबरोबर अनेक भक्तांना प्रार्थना, श्रद्धा आणि नामस्मरणातून मानसिक बळ व धैर्य मिळते। हा अनुभव त्या भक्ताचा वैयक्तिक श्रद्धेचा अनुभव आहे। श्री गजानन महाराजांवरील श्रद्धा आणि विश्वास अनेक भक्तांच्या जीवनाला नवी दिशा देतात। तुम्हालाही श्रींची अशी एखादी अनुभूती आली असेल तर ती कमेंटमध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि श्री गजानन महाराजांच्या अशा सत्य अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गण गण गणात बोते। श्री गजानन महाराज की जय। धन्यवाद।